आपल्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे डोळे मिटून पडलेल्या त्याच्या चेहऱ्याकडे राधा कुतूहलाने पाहत राहिली. ते केसांनी झाकलेलं कपाळ, ते मोठे मोठे लबाड डोळे, ते सरळ तरतरीत नाक, ते मिस्किल वळणाचे ओठ, ती थेट नेमकी हनुवटी. याचा सावळा चेहरा इतका निश्चित की तेव्हा त्याच्या निश्चितपणाचीही शंका यायची. दरवेळी वाटायचं की हा तो नव्हेच चेहरा जो आपण पूर्वी पाहिलाय. आता मात्र वाटतंय की बराचसा स्थिरावलाय. आता याचं चित्र काढता येईल, आता याचं शिल्प घडवता येईल. युग लोटतील, लोक म्हणत राहतील, वा काय चेहरा आहे, जणू पूर्ण पुरुष. राधेला हसू आलं. का हसतेस ग? त्याने डोळे मिटूनच विचारलं. काही नाही रे, तुझ्याकडे पाहताना खोळ्यासारखं काहीही वाटलं की आता तुझ्या चेहऱ्यावर जी जाण आली आहे ना, ती पाहून लोक आता तुझं रूप निश्चित करू शकतील. पूर्ण पुरुष म्हणून तुझं शिल्प घडवायला अगदी योग्य आहे बघ आता तुझा चेहरा. पण मला खुळीला या चेहऱ्याचं हसू येत आहे. आणि पूर्वीच्या त्या तुझ्या अनिश्चित हलत्या आणि बदलत्या नागडोळ्यांवर किती जीव टाकलाय मी. चल होऊ दे का मग तसाच पुन्हा. वर छान चंद्र आहे पौर्णिमेचा, पाणी आहे शेजारी आणि रात्रही आहे. एकटे आहोत पुन्हा तसेच. माझी तर हरकत नाही पुन्हा प्रेम करायला. कृष्ण हसत हसत तिलाही हलवत म्हणाला, चेष्टा नको रे. आता तू जरी तसा झालास तरी मी झाले जगून जगून जुनी. तुझं नवेपण सोसणार आहे का मला? आणि प्रेमच करायचं तर ते करतोच आहोत की आपण, नाही का? तुझ्या पूर्णत्वाचं मला हसू आलं. ते मला नको आहे म्हणून नव्हे, मला वाटलं की तुझ्या पूर्ण होण्याशी माझा अगदी संबंधच नाही राहिला. ही किती गमतीची गोष्ट आहे. इतक्या अलिप्तपणे पूर्ण पुरुष होत गेलेल्या तुला मी पाहू शकते आहे, याचंच मला हसू आलं. तुझ्या फक्त अपुरेपणाशीच माझं नातं होतं. सत्य समजलं म्हणून हसू आलं. नाही राधाराणी, आपल्याला पूर्ण सत्य नाही समजलेलं. आपण पुन्हा एकच बाजू पाहत आहोत घटनेची. कृष्णाच्या आवाजात मिस्किलपणा जास्त होता. आपलं स्वतंत्र जगणं अटळ आणि आवश्यक आहे हे तू जेव्हा सहज स्वीकारलंस ना, तेव्हाच माझ्याबरोबर पुरेपणाशी तुझाही वायदा होऊन गेला. हे तुला कळलंच नाही बहुधा. मग उरलं त्या बिंदूकडे आपापल्या आयुष्यातून सरकत जाणं. त्या बिंदूवर आपण भेटणारच होतो. मग हे जर तुला आधी ठाऊक होतं तर चकित कसा झालास मी आल्याचं कळल्यावर? तो बिचारा सेवक मला म्हणाला, देव लगेच आत बोलवतायत. अगदी नवल वाटलं त्यांना तुमचं नाव सांगितल्यावर. कोण तुम्ही त्यांच्या? मग सांगायचंच, मी पहिली बायको आहे त्यांची आणि आपला वाटा मागायला आली हक्काचा. पण मी चकित झालो अगदी वेगळ्या कारणानं. आपली भेट अटळ आहे याची कल्पना मला होती, पण तुला नव्हती. आणि स्वतः पुरेपणाच्या बिंदूवर आलो आहोत याची जाणीव देखील तुला नव्हती. अजूनही नाही, तरी तू आलीस म्हणून मला नवल वाटलं. राधे, पण एक सांगू, तुझा हा भाबडेपणा, जगण्यातला हा स्वाभाविकपणा यांनीच मला तुझ्यापाशी बांधून घातलाय बघ. खूप बोललास. आधी मघा बोललेलं वाक्य परत घे. मी तुझी पहिली बायको कधीच नव्हते माधवा. इतक्या वर्षानंतर स्वतःला पूर्ण म्हणवताना तू माझं सगळं कोणत्या पातळीवर नेऊन ठेवतोयस हे समजतंय का तुला? थट्टेतही बोलू नये रे आपण असं. रागवू नकोस अशी, दुःखी पण होऊ नकोस. फार वर्षांनी आज मी माझं मन मोकळं करतोय. हे तुला नाही का समजत? नाही कृष्ण, इतका भोळा, इतका सरळ नाहीस तू. कधीच नव्हतास तसा. तू तर आत्ता उट्ट काढलंस. मी तुझ्या द्वारकेत असं येणं, तुझ्या राजमहालात तसं येऊन उभं राहणं, यानंच मी तुला दुखावलं. मला माहीत आहे ते. तू त्याचं उट्ट फेडलंस. कसली फेड राहिली आता? तू अजून का जुने खेळ खेळतेस? कृष्ण विषादानं म्हणाला. होय रे श्रीरंगा, मी अजून खेळते जुने खेळ.
लहानपणचे सगळे खेळ म्हातारपणी पुन्हा खेळावेसे वाटतात बघ. मी अजून कधीतरी सूर्य बुडाल्यावर जाते यमुनेवर. पाणी आणायचं नसतं आता, नुसतेच जाते. कदंबाखाली बसते थोडा वेळ. डोळे मिटले तिथे बसून की वाटतं कुठून तरी सख्यांचा आवाज येईल, साई सुट्ट्यो असं म्हणून. मग मी उठेन, त्यांना शोधत जाईन इकडे तिकडे आणि अचानक एखाद्या झाडामागून तूच पकडशील रे माझा हात, ओढून घेशील आणि नेशील तिकडे वेळूमध्ये. सख्या वेड्या लपलेल्या तशाच माझी चाहूल घेत. आणि मग राधे, कृष्णानं अति कवळेपणानं तिच्या गालाला स्पर्श केला. मला कळतं रे की असे भास होणं बरं नव्हे, पण कधी कधी वाटतं की अशा भासांच्या खेळात तेवढी मी खरीखुरी जगते रे. तिथल्या तेवढ्या आनंदावर इतर सगळं तरून जातं. तुला नाही रे कधी असं होत? नाही राधे, तुझ्यापेक्षा किती वेगळा जगलो मी बघ. ते गाव, ती माणसं, ती यमुना, ते कुंजवन तुझ्यापासून दूर झालंच नाही कधी. त्यातलं काहीही दूर झालं नाही. तू तेवढ्यात जगलीस, तेवढ्यात वाढलीस. मी कुठे कुठे गेलो, किती वर खाली आलो. माझ्या सगळ्या जगण्याला व्यापून उरणं एवढं गोकुळ नव्हतं ग राधे. आणि हे मी ओळखलं तेव्हाच मी त्याच्या भासातून सुटून गेलो बघ. तुझा विचार जेव्हा मी करायचो ना, तेव्हा तेव्हा फार बरं वाटायचं. मात्र थोडा हेवाही वाटायचा तुझा. वाटायचं तुझ्याबरोबर मीही गोकुळ सोडते तर काय झालं असतं. पण हे वाटणं काही खरं नव्हतं. मी काय केलं इतके दिवस माहीत आहे? मी माझं मन पाठवून दिलं तुझ्याबरोबर. दरवेळी तुझ्याबद्दलचं काही ऐकलं की मी तुझ्या वागण्याचे, बोलण्याचे, प्रतिक्रियांचे अर्थ लावायचे. मनानंच तुझं मन जाणून बघायचे. एक एकदा वाटायचं तू दुष्ट. हे सगळे मी जवळून अनुभवलं असतं जर तू मला घेऊन गेला असतास तर. आली असतीस तू? कृष्णाच्या आवाजात कुतूहल नव्हतं, हसू होतं थोडं. तू गेलास तेव्हा दुःखानं असा पोळला होता जीव की दरवेळी नव्या उमळ्यानं वाटायचं मी धावलेच असते. तुझी एक खून पुरे होती मला. पण मग नंतर भर ओसरला, पिसेपणा कमी झाला. मग कळलं माझी मुळं तर गोकुळातच आहेत. ती उचलून मी कुठे रुजायला जाणार. तू तर आभाळासारखा होतास, जिथे जाऊ तिथे असणारच होतास. आपला कितीही वाढू शकणारा होतास, ताणला जात होतास कितीही. मी आपली भुईची वेल, मला तुझ्या ऊन वाऱ्याचा स्पर्श पुरे. मी आले नसते रे, मुळीच आले नसते. आपण फार ओळखतो बघ एकमेकांना. पण तू गोकुळासकट वाढलीस राधे. त्या एवढ्याच्या जगासकट उंच उठलीस, इथवर पोचलीस. ते तुझ्या दुःखांचं देणं आहे रे बाबा. असलंच काही तर तुझंच देणं आहे, राधा मनापासून म्हणाली. कृष्ण मग उठून बसला. म्हणाला, चल जरा पाय मोकळे करू. अवघडली अशी बसून बसून. राधा त्याचा हात हातात धरत उठली. मंद चमकणाऱ्या वाळूमध्ये दोघं मूकपणानं चालत राहिली. तिच्या मनात अनयाबरोबरचा असाच एक प्रवास जागा झाला. तेव्हा कृष्ण गोकुळातून नुकताच निघून गेला होता. तो परत येणार आहे किंवा नाही याचा अंदाज कुणालाच नव्हता. पण राधेची अवस्था तेव्हा कठीण होती. तिचं एकटेपण अजून ताजं होतं. तिच्याविषयीच्या कुजबुजीला आता जास्त अवसर मिळाला होता. तशी जननिंदेची भीती तिला कधी नव्हतीच. घर दार, सासू नवरा कोणालाही न जुमानता तिनं कृष्णावर स्वतःला झोकून दिलं होतं. तिला कसली भीती. पण कृष्ण गोकुळ सोडून निघून गेला म्हणजे जणू राधा अनाथ झाली. तिला नवरा न प्रियकर अशी जणू तिची परवड झाली. असं वाटून तिच्याविषयी पुन्हा एकदा राळ उठली. तेव्हाच एकदा ती अनयाबरोबर तिच्या नवऱ्याबरोबर मथुरेला गेली होती. बाजारहाट करून परतताना पुष्कळ उशीर झाला होता. इतक्या उशिरा नवऱ्याबरोबर यमुनेकाठी चालण्याची तिची बहुतेक पहिलीच वेळ असावी. अनय एरवी अगदी कमी बोलणारा, पण त्या दिवशी तो खूप बोलत होता. त्याचं लहानपण, त्याचे हट्ट, त्याचा आईचा पदर हातात धरून झोपणं, समजूतदारपणे भावंडांसाठी त्याचं मार खाणं, वाळूतले दगड पायानं हळूहळू उडवत तो चालत होता. चालता चालता बोलत होता. बाजूनं वाहणारं यमुनेचं पाणी त्याच्या बोलण्याला
मंद ताल धरत होतं. एकाएकी राधेला त्याची तिच्यासाठी चाललेली धडपड कळून आली. तिनं अवाक होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि तो समजूतनं हसला. अगदी मऊपणे त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या काळजात काहीतरी लक्कन हललं. आता तिला अनयाची आठवण झाली आणि वाटलं अनयामध्ये आपण पुन्हा कृष्णाला पाहण्याचा अट्टाहास केला नाही. हेच आपलं शहाणपण खरं, हेच आपलं शहाणपण. एक सांग, मधल्या इतक्या वर्ष सुखी होतीस? कृष्णानं लहान मुलासारखं विचारलंय. त्या प्रश्नातल्या बालिशपणामुळे राधा थक्क झाली. हा प्रश्न तिचा माधव तिला विचारू शकतो हेच मुळी तिला पटेना. मी विचारतोय राधे, तू सुखी होतीस मधल्या काळात? कसला हा तुझा प्रश्न रे? मी सुखी होतेही आणि नव्हतेही, तुला काय वाटलं? तू मला सोडून ताडकन निघून गेलास एक दिवस म्हणून मी अखंड तुझ्यासाठी रडत राहिले असेन, की तुला विसरून पुन्हा अनयाच्या घरात रमून गेले असेन? पण माझ्यासाठी दोन्ही गोष्टी अशक्य होत्या माधवा. हे तुलाही ठाऊक आहे ना? कारण माझ्यासाठी अनयाचं उबदार मन हे एक वास्तव होतं, विश्वास टाकावा असं वास्तव होतं. आणि दुसरीकडे तुझं दाट निळं प्रेम हेही एक वास्तवच होतं. एक पार्थिव होतं, दुसरं नव्हतं. पण माझ्या मुठीत तर दोन्ही होतं. मी का सुखी नसावं? पहिला शोकाचा उमाळा संपला तेव्हा हळूहळू मला कळत गेलं माझ्या सुखाचं रहस्य आणि मी शांत झाले. सुखीच होते रे, मीही तशी सुखीच होते. आणि नव्हतीच हे, कृष्ण हळूच म्हणाला. फार भाबड्या कारणांसाठी नव्हतेही. म्हणजे मला ती दोन्ही प्रेम, ती दोन्ही सुख घेऊन मिरवता नव्हतं येत. वाटायचं कालिंदीच्या त्या रायामधून उंच आवाजात गात सुटावं, गाईच्या गळ्यातल्या घंटाने गावं, आम्हा सगळ्यांच्या पायातल्या पैंजणांनी गावं, हातातल्या खळखळ कांकणाने गावं. सगळ्यांनी नुसतं माझं सुखच गात राहावं. कृष्ण चकित होऊन तिच्याकडे पाहत राहिला. पाहतोस का असा? खरंच तसं करता येत नाही म्हणून खूप खंत केली मी. पण मग दिवस जात राहिले तसं कळलं, मला देखील कळलं की सत्य माहीत असावं मनातून, जीवापाशी नेहमी असावा त्याचा उलगडा. पण ते उच्चारायचं नसतं. उच्चारायचं असतं अगदी कधीतरी, वेळ आली तरच. तशी वेळ आज आली आहे, शेवटी आज आली. खरं आहे तुझं. पण एक सत्य तुला त्यावेळी कळतं तर तू खंत केलीच नसतेस. तू स्वतःच तुझ्या सुखाचं मिरवणं आहेस बये, हे तुला कळतं तर. बापरे, मी होय की? मी माझं अस्तित्वच एक मिरवणं आहे नाही रे? हे हात पाय, हे केस माझे, हा चेहरा, खरंच हे सगळं प्रेमच मिरवते आहे मी कायमची. राधा स्वतःकडे पाहत राहिली. मग एकदम म्हणाली, आणि यशोदामाईनं ओळखलं होतं रे? कळलंच नाही मला इतके दिवस, कळलंच नाही बघ. यशोदामाईनं ओळखलं होतं सगळं. आई ना? कृष्णाचा प्रश्नार्थक उद्गार राधेला ऐकू आलासा वाटला. तिने त्याच्याकडे पाहिलं पण तो बोललाच नव्हता. ओठ खाई हल्लेच नव्हते. राधेला वाटलं की यशोदेबरोबर याचं बाळपणही गेलं असं त्यावेळी समजलो आपण. पण ते खरं नव्हे. यशोदा काय आणि हा काय, ही माणसं अशी मुकाट्यानं आपलं सगळं गोळा करून जायची नाही. काळाला ओठ लावून आयुष्य चोखून पिणारी ही माणसं अशी उत्कट वागली ही की लाल सरसरीत खुणा राहतील काळाच्याही अंगावर. जगण्याचं हे प्रेम विलक्षण खरं. याला मग काय सांगायचं? आपला अजाणपणा असा कितीदा त्याच्या पुढे मांडायचा. ती मुकाट चालत राहिली. किती वर्ष झाली याच्याबरोबर असं विश्रब्द फिरलेला. हा म्हणजे सर्वज्ञानी, लीला विश्वंभर. याच्या चमत्कारांच्या कथा गावोगावी लोक सांगतायत. आणि अगदी एकदा सुद्धा हा माझ्याकडे आला नाही परत. कितीदा तरी मी यमुनेच्या वाळवंटात एकटी बसले आहे आणि याच्या आठवणीने शोष पडलाय माझ्या गळ्याला. कितीदा मी
पण सोडलं ह्यानं मला, ते सोडलंच. कुठल्या क्षणी तू सोडून दिलंस राधे मला? कधी घेतलास तो निर्णय? कृष्णानं अचानक विचारलं. मी? राधेला विस्मयानं धक्काच बसला. तू? मी तुझा विचार करत होते. कृष्ण हसला, मग म्हणाला, आपण एकमेकांना इतके ओळखतो की शरीराबरोबरच मनाचाही कण कण शोधला होता आपण एकमेकांचा. निदान मी तरी निश्चिंत होतो. मी परत आलो नाही म्हणून तुझ्या मनात एक सल आहे राधे. मधून मधून तो तुला त्रास देत असणार. हा सल म्हणजे तू मला ओळख नाकारल्याचा सल आहे. हे तुला समजतं का? एरवी हा सल राहिला नसता. ही वस्तुस्थिती सहज विश्वासानं स्वीकारली गेली असती. अजूनही तू संकोचतेस, अडखळतेस अधूनमधून. का? कारण मी तुझ्यासारखी नाही, मातीची आहे मी, साधी बाई आहे. राधा तिडकीनं म्हणाली. नाही, हे नाही त्याचं उत्तर. मातीची होतीस तरी तशीच येऊन मिठी घातलीस मला. नाही राधे, याचं उत्तर वेगळंच आहे. यशोदा माई काय म्हणाली होती तुला? सांगितलं नाहीस तू. म्हणाली होती तेव्हा ती मरणाच्या दारात होती कृष्ण. सगळे भेटून जात होते. मी गेले तेव्हा तिनं ओढून जवळ घेतलं मला, अगदी जवळ घेतलं. तिला बस्त केलं होतं. मी तिच्या जवळ होते अगदी. काही वेळ नुसती बसून होते. इतकी वाढली होती रे ती की क्षणभर वाटलं जिवंत तरी का म्हणायचं हिला. पण कृष्णा, ती एवढी जिवंत होती त्यावेळी की बहुधा तू गेल्यानंतर प्रथमच तशी असेल. राधिके, होय रे. मला म्हणाली, पोरी लक्षात ठेव, एक तू आणि एक मी. त्याला आपल्याशिवाय जगात दुसरं कोणी त्याचं म्हणून नाही. आपण दोघींनी केला त्याला एवढा ताड माड उंच. आपल्यामधून वाढला तो. नाही म्हणत मान हलवू नकोस. तुला कळत नाही. आणि आता ऐक, मी काही त्याला परत पाहणार नाही, इच्छाच नाही उरलेली. पण तुला जर कधी काळी वाटलं त्याला बघावंसं, तर पाय मागे घेऊ नकोस. मान अपमान ठेवू नकोस. लक्षात ठेव की ते उपकार नसतील त्याचे. त्याला भेटलीस तर त्याला सुखानं मरता येईल. मी हे ऐकून अगदी गळून गेले रे त्यावेळी. तोंडून शब्द फुटे ना माझ्या. मग परत म्हणाली ती, कळतंय ना मी बोललेलं? त्याला भेटलीस की त्याचं जगणं पुरं होईल तेवढं म्हणून म्हणते. पण वाटलं तरच ग बाई, नाहीतर नको. नाहीतर मग मुकाट मर माझ्यासारखी. मग पुढच्या जन्मी आहेच पुन्हा गाठ. आता उठ, समोरची ती पेटी उघड, उचल झाकण आणि आतलं गाठोडं काढ. लहानसं लाल कापडाचं आहे बघ. हा पण इकडे, हा इकडे, हां तेच. हे जा घेऊन जा, आता येऊ नको पुन्हा. मी घाबरत विचारलं, हे काय आहे माई? तिनं उत्तर दिलं नाही. डोळे मिटून हातानं नुसतं जा म्हटलं. मी तशीच आले घरी. कृष्ण सौम्य हसला. विचारलं नाहीस त्यात काय होतं ते? राधा म्हणाली, माहीत आहे मला. माझं लहानपण तिनं तुझ्या स्वाधीन केलं राधे. हो रे, त्यात तुझी अंगडी टोपडी होती, कुंच्या होती, वाळे बिंदल्या सुद्धा होत्या. आणि राधे, तरी राहिला कसा तुझ्या मनात तो सल? कसा राहिला संकोच? कारण मी सांगितलं तर समजून घ्यायचं, खंत नाही करायची, रडायचं नाही. तो म्हणाला, सांग. कारण तूही यशोदे इतकी मोकळी होऊ नाही शकलीस. ती तिच्या प्रेमातूनही मोकळी झाली. माझ्यावरच्या तिच्या प्रेमाला अगदी कोणतंच बंधन उरलं नाही. ती तशी एकमेव बाई माझी आई होती. खरं आहे रे. राधा पुटपुटली. मला माझ्या स्वतःच्या प्रेमाचाही एक वेढा पडला होता. म्हणून तर आले आहे इथवर.